शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिनाभरापेक्षा अधिक कालावधी उलटला तरी अमरावती जिल्ह्यातील अनेक शाळांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेसाठी आवश्यक धान्य आणि इतर साहित्याचा नियमित पुरवठा झालेला नाही। परिणामी विद्यार्थ्यांचं माध्यान्ह भोजन बंद पडू नये यासाठी अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांना स्थानिक व्यापाऱ्यांकडून उसनवारीवर धान्य घेऊन स्वयंपाकाची व्यवस्था करावी लागत आहे। पाहूयात एक विशेष वृत्तांत। अमरावती, भातकुली, चिखलदरा आणि धारणीसह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये शालेय पोषण आहार योजनेचा पुरवठा विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे। काही शाळांना केवळ तांदूळ उपलब्ध झाला असून डाळी, कडधान्य, खाद्यतेल, मसाले, मीठ आणि इतर आवश्यक साहित्य अद्याप पोहोचलेलं नसल्याची तक्रार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना निर्धारित मेनूनुसार भोजन देणं शाळांसाठी कठीण झालंय। काही ठिकाणी उपलब्ध मर्यादित साहित्यावरच भोजन तयार केलं जात आहे। भाजीपाला खरेदीसाठी मिळणारा निधी वेळेवर उपलब्ध होत नसल्यानं मुख्याध्यापकांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे। विशेषतः दुर्गम आणि आदिवासी भागातील शाळांमध्ये ही समस्या अधिक गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे। विद्यार्थ्यांना सकस आणि पौष्टिक आहार मिळावा तसंच भोजन व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी धान्य आणि आवश्यक साहित्याचा पुरवठा तातडीनं सुरळीत करावा, भाजीपाला खरेदीसाठी आगाऊ निधी द्यावा अशी मागणी मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समित्यांकडून करण्यात येत आहे। दरम्यान जिल्ह्यातील 50% अधिक शाळांमध्ये अशीच परिस्थिती असल्याची माहिती समोर आली आहे। या समस्येचा विद्यार्थ्यांच्या पोषणावर परिणाम होऊ नये यासाठी शिक्षण विभागाकडून तातडीनं उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे।